कांचन फोन बघ, येते मी. घे ना आत्ती. नमस्कार. अगं बाई, बोला बोला. किती दिवसात घरी आला नाही, एकदा बोला की. हां डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मी सुलोचना बोलते. तुमच्या अंगात जरा जरी लाज उरली असेल तर परत माझ्या घरात पाऊल टाकायचा धाडस करू नका. आत्ती, आम्ही तुला सांगणारच होतो. त्यांना माझ्याशी लग्न करायचं. हा नालायक माणूस लग्न करणार आहे तुझ्याशी? तुमचं ते भेटणं, काका काका म्हणून गळ्यात पडणं, मला वाटलं मूल नाही म्हणून पोरीचा लळा लागला असेल याला. तर तो तुझ्यात बाई शोधत होता. आठवून सुद्धा किळस येते मला. शिव शिव शिव. आत्ती, ते तसे नाहीयेत ग. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. अगं अगदी मोहाच्या क्षणी सुद्धा कधी. गप्पा बैस. सगळी अब्रू धुळीला मिळवलीस. लोक शेड घालायला लागले तोंडात. आत्ती, तुला लोकांची काळजी आहे, माझी नाही. लोक काय ग बोलतातच, ते तर तुझ्याविषयी बोलतात. आता तू माझ्या चारित्र्यावर बोलायला लागलीस. कुणाची हिम्मत नाही माझ्याबद्दल वेडवाकडं बोलायची. उभ्या जगाला माहित आहे, आदर्श पत्नी, सून, बहीण, आई म्हणून लोक आदरानं बघतात माझ्याकडं. आणि तो आदर मी माझ्या कामानं मिळवलाय. तू काय मिळवलंस ग? काय मिळवलंस तू? तुझी ओळख तरी काय? एका अभिनेत्रीची मुलगी काय का नटाची? बघतेच की नट म्हणून तरी किती शिल्लक राहतोय तो. अंबाबाईची शपथ, मी संपेन त्याला. कुडतरकरांचा फोन होता. त्यांनी जेवायला बोलवलं. मला वेळ नाहीये. अरे कांचन, मी आलेच. काय ग? आईला सांगू का तुला आईस्क्रीम खाताना पकडलं म्हणून? ए, ती काय आता लहान आहे का इरा? असू दे. आम्हाला तिकीटच मिळाली नाही. कसा होता सिनेमा? खूप सुरेख. पण तुला माहितीये, या पिक्चरच्या हिरोने त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न केलं. पुरुष म्हणजे ना लांडगे असतात नुसते. पण मी काय म्हणते, मुलींना कळायला नको का? त्यांना काय झालंय? काही नाही, हे ना आजकाल जास्तच होतंय. अगदी साथ आल्यासारखं झालंय. तुम्ही आईस्क्रीम खाणार का? मी आणते. थांब थांब थांब. आम्हाला 2 व्हॅनिला आणि तुम्ही घ्या तुम्हाला काय हवंय ते. ए कांचन, हिला सरळ सांगून टाकू का मी? मी आलेच. इरा, माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे. कधी नव्हती. नाही, यावेळेस जरा वेगळं आहे. मला लग्न करायचं तिच्याशी, पण मला तुला सोडायचं नाहीये. हे काय नवीन? ती मुलगी कांचन आहे. कोण कांचन? माझ्या ओळखीतली आहे का कोणी? कांचन ही आपली कांचन? कांचन हे खरं आहे? कांचन? बरं बरं,
हरकत नाही. मला एवढे दिवस लक्षात कसं आलं नाही याचाच जरा धक्का बसला. पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. तुम्हाला जरा जपून राहायला हवं. आणि दीदींचं काय? त्यांना कसं आणि केव्हा सांगायचं हे काही विचार केलाय का? तुम्ही एक काम करा, बाहेर भेटू नका. हां, तू घरीच येत जा. मी जास्त वेळ क्लिनिकवरच असते तसे. कांचन 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 शांत हो. होईल सगळं ठीक. हं. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, या माणसाशी संसार करणं साधी गोष्ट नाहीये. चला निघायला हवं. तू बस पुढे. अगं मी आता नाहीतरी क्लिनिकवर उतरणार आहे. कशाला टॅक्सी करतेस? हे सोडतील तुला घरी. चल बस.